शिवाजी महाराज एक पोलादाची पार आहे। शिवाजी महाराज एक पोलादाची पार आहे। कोणाचं पोरग त्यांच्या तलवारीची धार आहे। कोणाचं पोरग त्यांच्या तलवारीची धार आहे। कधी भी नार नाही तलवारीच्या धारेला, नाही आम्ही तलवारीच्या धारेला, कधी नार नाही तलवारीच्या धारेला, नार नाही तलवारीच्या धारेला, बटलावणार नाही कोयाच्या जातीला, बटलावणार नाही कोयाच्या जातीला। शिवाजी महाराजाचे थोर उपकार आहे। वाल्मिक ऋषींचे थोर उपकार आहे। कोणाचा पर्ग त्यांचा तलवारीची धार आहे। कोणाचा पर्ग त्यांचा तलवारीची धार आहे। पोलादाची पार आहे। शिवाजी महाराज एक पोलादाची धार आहे। कोणाचा पर्ग त्यांच्या तलवारीची धार आहे। समाजासाठी वेळा घालतोच मेळा रे, समाजासाठी वेळ घालतोच मेळा रे। वाल्मिकी जयंती, वाल्मिकी जयंती कोळ्याचा सोहळा रे। वाल्मिकी जयंती कोळ्याचा सोहळा रे। वाल्मिकी जयंती कोळ्याचा सोहळा रे। वाल्मिकी ऋषीचे थोर उपकार रे। मानुसरांचे थोर उपकार आहे। कोणाचा पर्ग त्यांच्या तलवारीची धार आहे। कोणाचा पर्ग त्यांच्या तलवारीची धार आहे।
या चमने जन्मदया कथाईक भारती राया पुढे कथेचा भाग्य होणार महादेव एक किले राहणार शिराडून याच्यात बघता नाही माझ्या तुमच्या चरणी 20 रुपयांचा पूर्ण बरे या चमने जन्मदया कथाईक भारती राया पुढे कथेचा भाग्य होणार राजा श्रीमंत निघाला ज्या महादेवाला असतो रे कारवाई चालला म्हणलं महादेवाला मी जाणार असं जाणार का आम्हाला येऊ आई जाणार राव महादेवाला हा सांगा येऊ हा त्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाला जाताना काट्या कुट्या दगडबंडाच्या वाटा होत्या पहिलं बरोबर आहे का म्हणलं पूर्वीच्या काळामध्ये जर शिखर शिंगणापूरच्या महादेवाला जायचं म्हणलं पाऊल वाटा होत्या काट्या कुट्या दगडबंडाच्या वाटा होत्या आता सगळ्या वाटा बंद झाल्या आता निघाल्या आता मोठ्या डांबर रोडा हो का तुम्हाला सांगणार येऊ मोठ्या मोठ्या गाड्या येऊ लागल्या का मोठे मोठे टेम्पो येऊ लागल्या सांभाळून जावा आणि जाताना कसं जायचं ते सांगते ध्यान देऊन ऐका हो का जाताना इकडून बी डांबर रोड सोडायचं इकडून बी डांबर रोड सोडायचं बरं बघा पांढरी पट्टीला त्या बघा गावड खांद्यावर घ्यायचं आणि त्या पांढऱ्या पट्टीनं असं कर जायचं म्हणजे तू म्हणून तर ट्रक मला उडून देऊ दे खालून जावा अरे चढणं जाऊ म्हणून सांगा झालं म्हणलं महादेवाला तर कसं निघाली सॉरी माझ्या श्रीमंतांना भोग लाडू तांदूळ घेतला हाडके खांद्यावर घेतले बरं आणि त्या सर्व त्या माळी चौकात त्या मागच्या पारावली स्वारी 5 पान सगळी स्वारी त्या मागच्या पुढे ठेवला मारू डावा उजवा केला आणि ज्या महादेवाला निघाली स्वारी तर कसं आईचा महादेव मोठा गजती त्याची अडगांगी महादेव मोठा जतीन त्याची अडगांगी पर्वते मायाची महादेव मोठा जती गजाची अडगांगे पर्वती महादेव मोठा जती गजाची अडगांगे पर्वती मायाची सती गये मायाची सती गये ही जुनी पुराणी गे रामलिंगाच्या ठिकाणी गे अशी कथा ही जुनी पुराणी गे रामलिंगाच्या ठिकाणी गे तिथला अटक नाही पाणी गे ठिकाणी बाई सीताची नाही ग तिथला अटक नाही पाणी रस्ता नाही सर्व नाईचा हदीन पुत्र सदुरत जागे अरे रांगे बरे भरते मायाची सती गये राजा श्रीमंत भोग लाडू तांदूळ घेतला वेळाची रात्र रात्र जवळ करीत थेट त्या श्रीकृष्णापूर्वी पोहोचला राजा श्रीमंत भव्य झेंडे पडको कंदे त्या मंदिरापाशी आली स्वारी काय म्हणतो बाबा राम 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 शरणात त्रिशूर शरणात तुमचे माई बाप कमरनाथ कापा कोंबडे घाला पूर्णात झोपलेल्या बाळाला बसवा अंगणात मग फराग झोपल्या म्हणलं बाबा बाबा म्हणलं कुठले कोण हा म्हणलं आम्ही लांबल्या वस्तीचे राजा म्हणलो बाबा लांबल्या वस्तीचे राजा तर कशाला या मिरगाळीला बोंबला याला कशाला या खर्त्यामध्ये बोंबला याला
या महादेवाची भक्ती करण्यासाठी आलो मी इथं. महादेवाची भक्ती करायची आहे. हा. महादेवाची जर भक्ती करायचं म्हणलं अगोदर पाठी फाडावं लागेल. शीख माघारी गेली माझी वा या महादेवाची भक्ती करायची मला म्हणलं तुम्ही कुठले कोण आहो? म्हणलं हा. आम्ही या महादेवाची पुजारी आहे म्हणलं. इथे काय काम करता? इथं कोण महादेवाला पाणी घालतंय, हा. कोण महादेवाला बोलवला वाटतंय, कोण महादेवापाशी झालवट करतंय हा. आणि गावचे निवड आलेलं आमचं तुमच्या बसून खातंय. बाबा त्याचं नाव म्हणलं हा. काय कसं आहे पावती पाडल्यावर पावती पाडलं की आमच्यापाशी सगळी सोय सुविधा आहे म्हणलं. कशाची सोयी सुविधा आहे? आमच्यापाशी मंडप आहे, पिकर आहे, धरणेत वगैरे पळत टाकलेत. हो काही लिंबाचं झाड आहे, असल्या ताट पदऱ्या आहेत, हो काही पाण्याचे कॅन्ड बॅलर आहे, हो काही इथं भांडे आहेत, हा. एवढ्या बायाच्या चपल्या आहेत. ते सगळे एका टमटमध्ये भर आणि म्हणून मग आला खोबरा मिठे खाते. दादा दंडा बंद करा म्हणाले का? ए बाबा तसं काही पावती फिरती की फाळायची नाही मला. साक्षात माझ्यावर भेटायचं म्हणलं. साक्षात जर महादेवाला भेटायचं म्हणलं कोणत्या तुम्हीच कोणा माहिती बघा पुण्या गाण्यावर बसवता आता. एकशे